कणकवली तालुक्यातील कळसुली येथील श्रीदेव गिरोबा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा कळसुली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या ठिकाणी आयोजित 2020 भजनाच्या डबलबारी सामन्यात मुंबई महापौर रंगून गेले होते। कणकवली तालुक्यातल्या कळसुली गावचे ग्रामदैवत श्री गिरोबा मंदिरात वर्धापन दिन उत्सवानिमित्तानं सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। या समयी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भेट देऊन देवदर्शन घेतलं। महापौर महाडेश्वर यांचा कळसुली ग्रामस्थांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसंच या ठिकाणी आयोजित 2020 भजनाचा डबलबारी सामना गुंडू सावंत आणि संदीप लोके यांच्यात सुरू होता। मुंबईचे महापौर या भजनाच्या जंगी सामन्यांमध्ये रंगून गेले होते। जणू त्यांना त्यांचं बालपणच आठवत होतं। भजनीबुवांनी मुंबई महापौरांकडे मुंबईत होणाऱ्या डबलबारी भजनी सामन्यांचा रात्र 10चा अखेरचा असलेला वेळ वाढवून मिळण्याची मागणी केली। महापौरसुद्धा त्याच्याशी सहमत होते। मात्र न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही सर्वांनाच करावी लागणार असल्याचंही महापौरांनी बोलून दाखवलं। मुद्दा आहे की खरोखरच आज मराठी माणूस होता। मायबाप शोकेजन मी जे तुम्हाला सांगेल ते नक्की पटेल। आज मराठी माणूस मुंबईमध्ये होता म्हणून आज आपली मुंबई तरली आणि यावेळी शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसला। हे 100% आज प्रत्येकाला मान्य करावं लागेल, कारण 84 सीट आपल्या शिवसेनेचे आले आणि 82 सीट पर्यंत बीजेपी गेली होती। तरी सुद्धा मुंबईवरती भगवत फडकला। याला एकमेव कारण फक्त मुंबईचा मराठी माणूस लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, आज मुंबईची सत्ता आपल्याकडे आहे। बिनधास्त म्हणजे जे बाळासाहेबांनी तुमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, उद्धव साहेबांनी टाकलेला आहे, त्याच्यावर फक्त एकच आमची भजनी बुवांची सगळ्या कोकणच्या ही कळकळीची विनंती आहे। जसे इतर जे स्पीकर पहाटे 5 वाजेपर्यंत चालू असतात, तसे भजनाच्या माध्यमात मला म्हणजे खोटं काहीतरी सांगत नाहीये, मला अनुभव आला म्हणून सांगतो। भांडुपला माझी वारी होती, मी आणि एक दुसरे जोईल बुवा भजनच करायला दिलं नाही। इन्स्पेक्टर आले आणि भजनच बंद पाडलं। मला सांगा 15 20 हजार त्या ठिकाणी भजनी बुवांना त्यांनी दिले मंडळाने आणि घरी जायला सांगितलं। आम्ही एवढे 500 किलोमीटर तिथे गेलो, पण त्या मंडळ पूर्ण नर्वस झालं। तर हा एक तुम्ही काही पण करा, सगळ्या पक्षांचं झालं तरी त्याला एक ठराव घ्या आणि एक कायदा करा। निदान आपले जे मराठीचे कलावंत आहेत सगळे, त्याला एक स्पीकरची आणि साऊंड सिस्टीम जी आहे ती तुमच्या वेळेत निदान 10 आहे, तो 1-2 वाजेपर्यंत तुम्ही ते तुमच्या अखत्यारीत करावं अशी मी त्या गिरोबाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि हे 100% मानेश्वर साहेब बोलतील आणि या ठिकाणी म्हणजे मी असं शोधतच असतोय। मी बाकी खासदारांना सुद्धा सांगितलं की आता बघा, गुंडू सावंत बुवांचा भजन वेगळा, आमचा वेगळा। गुंडू सावंत बुवांचा कसं असता, ते भजन करते वेळी त्यांना काही त्रास होत नाही अजिबात, पण मी कसं पोकालता येतो बघा, तेव्हा मी काही जास्त दिवस जगतले नाही सांगायला ठेवतो। तेव्हा खासदारांना मी सांगलं, या 2 तास बसून होते सांताक्रूजच्या बाहेरच्या, त्याला काय रिक्वेस्ट केली की आमचा लवकरात लवकर पेन्शन चालू करा, आमचा काय करा नाही बायका पोरांना। त्यांचा विषय वेगळा, त्यांना काय 100-150 वर्ष होणार नाही 100%, कारण काय हलूच नाही ना। एक माहिती नकोच झालं ते का बतावणी करून, जास्त बोलायचं नाही तुमच्या एरियातील आहे म्हणून, सांगायचं ऐकायला घ्यायचा। एवढी एक कळकळीची विनंती आहे। आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात, खरोखरच बरं वाटलं। मी जेव्हा कळसुलीला एका डबलबारीच्या कार्यक्रमाला गेलो होतो गिरोबाच्या मंदिरामध्ये, तर तिथल्या बुवांनी माझ्याकडे अशा प्रकारची मागणी केली। मी त्यांना म्हणालो, तत्वतः मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने साऊंड पोल्युशन म्हणजे आवाजाचं प्रदूषण रोखण्यासाठी रात्री 10 नंतर कोणत्या प्रकारे ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। आणि त्या आदेशाचं पालन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन आम्हाला सर्वांना करावं लागतं आहे, नव्हे ते करायलाच पाहिजे। कारण लोकशाहीमध्ये न्यायालयाचा मान ठेवला पाहिजे, न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे। आणि त्यानुसार जरी मनभावना खूप असेल, जनभावना जरी असली, तरी न्यायालयाचा आदर करून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। कळसुलीसारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन महापौरांनी भेट देणं म्हणजे गावाकडील लोकांबद्दल असलेली आपुलकी
आणि गावाबद्दलचा त्यांचा असलेला आदर दिसून येतो. त्यामुळेच या महान व्यक्तीने वेळात वेळ काढून भेट दिल्याने या कार्यक्रमाचा उत्साह वाढला होता. यावेळी सरपंच अतुल दळवी, मुंबई शाखा प्रमुख बाबी घाडीगावकर, विश्वास दळवी, जे दळवी, रभा दळवी, श्यामसुंदर दळवी, सुशांत दळवी, चंदू परब, भानू घाडीगावकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. राजा दळवी, कोकण नाऊ, कणकवली.